श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. देवांचे देव महादेव यांना श्रावण महिना समर्पित असून हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. त्यातल्या त्यात श्रावण सोमवार या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची आपण खास पूजा करत असतो. येत्या 5 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि हा महिना जो आहे तो महादेवांना समर्पित असतो. या महिन्यामध्ये आपण भरपूर अशी व्रतवैकल्ये करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की शिवलिंगावरती अर्पण केलेला प्रसाद आपण खायला हवा किंवा नाही खावा. त्याचबरोबर या महिन्यामध्ये काही नियमसुद्धा पाळावे लागतात. श्रावण महिना जितका पवित्र, जितका तुम्ही पूजा अर्चा जास्त कराल, जितकी सेवा जास्त कराल ते आपल्यासाठी उत्तमच. पण तरीसुद्धा या महिन्यामध्ये काही नियम जे आहे ते आपल्या प्रत्येकाला पाळावे लागतात. हे नियम कोणते आहे हे सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. शिवपुराणानुसार काही गोष्टी सांगितलेल्या आहे त्या आपल्या कानावर पडल्या तर त्या आपल्याला नक्कीच उपयोगाच्या ठरतील याची मला खात्री आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. सर्वात आपण पहिलं बघूया की शिवलिंगावरती अर्पण केलेला प्रसाद आपण खावा किंवा नाही खावा. तर बघा, आपण जेव्हा पण श्रावणी सोमवार असतो किंवा इतरही कोणतेही वार असो मंदिरामध्ये जातो, शिवलिंगावरती प्रसादही अर्पण करतो. पण अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करावा की नाही हा खूप जणांचा प्रश्न असतो. तसेच भगवान शंकराला अर्पण केलेल्या प्रसादाचं काय करायचं याबाबत सुद्धा खूप संभ्रम आहे. कारण बरेच जण म्हणतात की प्रसाद खाऊ नये, मग नक्की काय करायचं. तर शिवपुराणामध्ये काय सांगितलं जातं की शिवलिंगाला प्रसाद अर्पण केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात आणि रोगांपासून मुक्तीसुद्धा मिळते. यामुळे जीवनात देवत्व येते. या संदर्भात एक कथासुद्धा सांगितली जाते आणि कथेनुसार भगवान शंकराच्या मुखातून चंडेश्वर नावाचा गण प्रकट झाला होता. शिवजींच्या चंडेश्वराला भूतांचा अधिपती करण्यात आला. तसेच शिवलिंगाला अर्पण केलेल्या प्रसादावरही देवाने अधिकार दिला. शिवलिंगाचा प्रसाद खाणे म्हणजे चंडेश्वर म्हणजेच भूतांचे भोजन खाल्ल्यासारखे मानले जाते. त्यामुळे माणसांनी ते खाऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं. अनेक ठिकाणी वेगवेगळी मतं सुद्धा बघितली जातात. तर कोणत्या पिंडीवरील प्रसाद खावा आणि कोणत्या पिंडीवरील प्रसाद खाऊ नये किंवा कोणत्या पिंडीवरील प्रसाद खात नाहीत किंवा घरी नेत नाही, तर हे लक्षात घेणं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जर आपल्याला माहीत झालं तर नक्कीच हा प्रसाद खायचा की नाही खायचा हे आपल्याला समजणार आहे. तर हे बघूया की कोणत्या शिवलिंगावरचा प्रसाद खावा आणि कोणत्या नाही. तर सर्व शिवलिंगांना दिलेला प्रसाद हा चंडेश्वराचा भाग मानला जात नाही. साधारण दगड, चिनी माती आणि मातीपासून बनलेले जे शिवलिंग आहेत त्यांचा प्रसाद खाऊ नये असं शिवलिंगावरती अर्पण केलेला प्रसाद खाण्याऐवजी तो प्रसाद नदीत वाहायला पाहिजे. जे शिवलिंग दगड, चिनी माती आणि मातीपासून बनवलेलं असतं त्याचा प्रसाद आपल्याला नदीमध्ये विसर्जित करायचा आहे. पण आता धार्मिक ग्रंथांच्या मते तांबे असेल, सोने असेल आणि चांदी असेल इत्यादी धातूंनी बनवलेले किंवा मग पारद शिवलिंग असेल तर या शिवलिंगांचा वरती अर्पण केलेला जो प्रसाद आहे तो आपण ग्रहण करू शकतो. तो प्रसाद आपल्याला ग्रहण करता येऊ शकतो. या धातूंनी बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही असं सांगितलं जातं. त्याचबरोबर शिवलिंगासोबत जर शालिग्राम असेल तर दोष लागत नाही. अशाच शालिग्रामसोबत शिवलिंगाची पूजा केल्यावर अर्पित केलेला प्रसाद खाल्ल्याने किंवा ग्रहण केल्याने आपलं कोणतंही नुकसान होत नाही. शंकराच्या मूर्तीला अर्पित केलेला प्रसाद ग्रहण केल्याने कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. त्याचबरोबर महादेवांची कृपासुद्धा व्यक्तीला प्राप्त होते. तर आता अगदीच 8 दिवसांवरती श्रावण महिना येऊन ठेपलेला आहे. 5 ऑगस्ट रोजी श्रावणाचा मासारंभ होतो आणि याच दिवशी सोमवार सुद्धा आहे. म्हणजे यंदा सोमवारपासूनच श्रावण महिन्याची सुद्धा सुरुवात होत आहे. या वर्षी 5 श्रावणी सोमवार पडत आहे. महादेवाच्या पूजेसाठी सोमवारचे विशेष महत्त्व आहे. सोमवार हा महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा श्रावणी सोमवार म्हणून ओळखला जातो. या दिवशी महादेवांची विधिवत पूजा करत अनेक जण व्रत देखील करतात. धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप महत्त्वाचा असून याच महिन्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी सारखे महत्त्वाचे सण उत्सव सुद्धा येत असतात. त्याचबरोबर श्रावणी सोमवार सुद्धा आपण साजरा करत असतो. त्यामुळे हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. तर 5 ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार, 12 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार, 19 ऑगस्टला
तिसरा श्रावणी सोमवार 26 ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आणि 3 सप्टेंबर रोजी 5वा श्रावणी सोमवार आहे। आता श्रावण महिना म्हटलं की त्याच्यामधले काय नियम पाळावेत किंवा काय नियम आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आपण बऱ्याचशा उपवासांना किंवा व्रतांना केस धुतो, पण जेव्हा आपण श्रावणामध्ये सोमवार येतात आणि श्रावण सोमवारचं व्रत पाळत असाल किंवा तसेही श्रावणी सोमवार असू देत किंवा मग सोमवारचा दिवस असेल तर सोमवारी कधीही केस धुवू नये असं सांगितलं जातं। असं म्हटलं जातं की सोमवारी आपले केस धुतल्याने आपल्याला उपवासाचे पूर्ण फायदे मिळण्यास मदत होत नाही। त्याचबरोबर दुसरा नियम आहे की या महिन्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालू नये। श्रावण सोमवार व्रत पाळणारी व्यक्ती काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालणं टाळते। असं मानलं जातं की या रंगाचे कपडे परिधान केल्यास नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते। याच्यामुळे भगवान शिवशंकरांची पूजा करताना पांढऱ्या रंगाचे, नारंगी रंगाचे, हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही घातले तर अतिशय उत्तम मानलं जातं। त्याच्यामुळे आवर्जून आपण पांढऱ्या रंगाचे, हिरव्या आणि नारंगी रंगाचे कपडे जे आहेत ते घालू शकतो। त्याचबरोबर शिवलिंगाला काही गोष्टी अर्पण कराव्यात, काही गोष्टी अर्पण करू नये। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या शिवलिंगावरती अर्पण करू नये? तर बघा, प्रत्येक पूजेमध्ये आपण हळद कुंकू अत्यंत महत्त्वाचं मानतो। प्रत्येक पूजेमध्ये आपण हळद कुंकू अर्पण करतो, पण नक्की होतं काय की शिवलिंगावरती हळद कुंकू कधीही अर्पण केलं जात नाही हे सांगितलं जातं आणि आपण सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं नाही। त्याचबरोबर आपण तुळशीपत्र सगळीकडे वाहतो, कोणत्याही नैवेद्यामध्ये, प्रसादामध्ये आपण तुळशीपत्र टाकतो, पण जेव्हा तुम्ही हा प्रसाद शिवलिंगावरती अर्पण करता तर तेव्हा आपल्याला त्या प्रसादावरती अजिबात तुळशीची पाने ठेवायची नाही। त्याचबरोबर शिवलिंगावरती ज्या पद्धतीने बेलपत्र, शमीपत्र अर्पण केलं जातं तर त्या पद्धतीने आपण तुळशीची पाने अर्पण करू शकत नाही, कारण की ते अशुभ मानलं जातं। जर तुम्ही यापैकी कोणतीही चूक करत असाल तर ओम नमः शिवाय मंत्राचा एक संपूर्ण माळ जो आहे तो जप करायचा आहे आणि आपल्याला शिवजींची माफी मागायची आहे। आपल्याला भगवान शिवशंकरांची अशी चुकून जर झाली तर शिवशंकरांची आपल्याला माफी सुद्धा मागायची आहे। त्याचबरोबर बरेचसे नियम या कालावधीमध्ये पाळले जातात, जसं की पालेभाज्यांमध्ये पालक असेल, त्याचबरोबर वांगे असतील, भोपळा असेल, कांदा लसूण असेल, या गोष्टी सुद्धा वर्ज्य ठेवल्या जातात। श्रावण महिन्यामध्ये चुकूनही मांसाहार करू नये असं सांगितलं जातं। त्याचबरोबर मांसाहार, कांदा लसूण या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वर्ज्य ठेवायच्या आहे। महिलांनी शक्यतो हिरव्या किंवा मग लाल रंगाच्या साड्या किंवा मग ड्रेसेस घालायला हवेत, ते अत्यंत शुभ मानलं जातं। त्याचबरोबर महिलांनी या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये बांगड्या घालायला हव्यात। त्या हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या जर घातल्या तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर काही सुवासिनी महिलांची आपण ओटी भरू शकतो, त्यांना काही सौभाग्याची लेणं जे म्हणतो तर त्या गोष्टी ज्या आहेत, शृंगाराचं साहित्य जे आहे ते सुद्धा काही व्यक्तींच्या ओटीमध्ये आपण देऊ शकतो। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये 16 शृंगार करण्याला विशेष महत्त्व आहे, पण जर शक्य नसेल तर किमान जेवढा शृंगार आपल्याला करता येईल तेवढा शृंगार नक्की करा। आणि विशेषतः तुम्ही जर श्रावण सोमवारचं व्रत करत असाल तर हातामध्ये बांगड्या, हातावरती मेहंदी, टिकली, काजळ, लिपस्टिक किंवा इतरही जे काही सौभाग्याचे लेणे आहेत तर ते सर्व घालून आपल्याला राहायचं आहे। तशीच आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे।